नमस्कार. खारेपाट न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत. अलिबाग तालुक्यातील आवास येथे रायगड जिल्हास्तरीय भव्य कबड्डी स्पर्धेत स्वर्गीय प्रभाकर सदाशिव राणे स्मृती चषक 2026चा मानकरी गणेश क्लब उरण हा संघ विजेता ठरला. तर उपविजेता म्हसोबा संघ शहापूर, तृतीय क्रमांक ग्रामस्थ बोरी, चतुर्थ क्रमांक मरीदेवी बांधण. स्पर्धेत वैयक्तिक बक्षिसे: उत्कृष्ट चढाई संतोष पाटील शहापूर, उत्कृष्ट पकड विनोद काजरेकर बांधण, पब्लिक हिरो कपिल म्हात्रे बोरी. स्पर्धेत उत्कृष्ट खेळाडू भरत पाटील उरण संघ. तसेच स्पर्धेचा शुभारंभ सरपंच अभिलाषा अभिजित राणे, पंचायत समिती उपसभापती प्रिया प्रमोद भगत, माजी पंचायत समिती सदस्य व ज्येष्ठ खेळाडू रणजित राणे, तसेच ग्रामपंचायत उपसरपंच व सदस्य व नागेश्वर मंडळाचे सर्व पदाधिकारी, तसेच सदर स्पर्धेला आवर्जून भेट दिलेले आमदार महेंद्र दळवी यांनी सर्व खेळाडूंना व आयोजकांना शुभेच्छा दिल्या. तसेच रायगड जिल्हा परिषदेचे सदस्य दिलीप भोईर उर्फ छोटम शेठ, तसेच किहिम ग्रामपंचायत सरपंच पिंट्या गायकवाड व तालुक्यातील सरपंच उपसरपंच सदस्य व विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी उपस्थित होते. सर्व उपस्थित मान्यवरांचे स्वागत अभिजित राणे व मंडळाच्या वतीने करण्यात आले. खारेपाट न्यूज महेंद्र म्हात्रे रिपोर्टर. तरी या कबड्डी क्षेत्रामध्ये खऱ्या अर्थानं रायगड जिल्ह्यामध्ये नामांकित संघ म्हणून या तालुक्यामध्ये आपण अनेक रायगड जिल्ह्यामध्ये येत असता आणि आपलं कर्तृत्व मात्र त्या ठिकाणी सिद्ध करत असता. आज पुन्हा एकदा एक मिनिट. या ठिकाणी आपण पाहतो व्यासपीठावर स्थानापन्न झालेले मेघनाथ पाटील अर्थात वायशेत मेघनाथजी पाटील यांचं देखील या ठिकाणी आगमन झाले. दोनही मुलं कबड्डी क्षेत्रामध्ये चांगल्या पद्धतीने खेळत आहेत म्हणजे त्यांच्यासाठी सुद्धा मोठा सपोर्ट सगळ्यांसाठी सूचना असेल. सूचनामध्ये खास आपल्यासाठी जर जेवणाचं कोणी राहिलं असेल, मग कोणी असेल, कबड्डी खेळाडू असेल, संघ प्रशिक्षक व्यवस्थापक असेल किंवा त्यांच्या इथे चिंतक असतील, आपण जर जेवणाचं राहिलं असेल तर आपण प्लीज आपल्या संघासाठी कशी तुम्ही करत आहे ते मात्र पाहिजे. या ठिकाणी सुधाकर बाळकृष्ण राणे विनंती असेल आपण व्यासपीठावर यायचं आहे. नरेश सीताराम राणे आपणास देखील विनंती असेल आपण देखील व्यासपीठावर यायचं आहे. विजय बाळकृष्ण राणे आपणास देखील मैदान क्रमांक 1 वर खेळला जाईल. तर मैदान क्रमांक 2 साठी हजर झाले का? धन्यवाद. त्या ठिकाणी उरण संघ हजर होतोय. नवकरून करावी आपण चला मैदान क्रमांक 2 साठी चालू सामना नवकरून करा. सचिन गुंजाळ पाहूया प्रयत्न करतोय गुण मिळवण्याचा बोरीच्या अंगणामध्ये. मनपूर्वक या कबड्डी स्पर्धेच्या निमित्तानं हार्दिक स्वागत आहे. अर्थात अनेक ब्रॉन्झ आहेत, सिल्वर आहेत, गोल्ड मेडल आहेत. बोरी आतापर्यंत 4 गुण आहेत ते बोरी संघाकडे आणि आवास मात्र 1 गुणांवर आहे. पाहायचं आहे मित्रांनो, जो संघ विजयी होणार तो अर्थात बक्षिसाचं पात्र ठरणार. मग कोण या ठिकाणी बाजी मारणार हे देखील आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. ज्याचा खेळ सुंदर तो सुंदर एक सन्मान चिन्ह भेट देण्यात येत आहे. अर्थात आजच्या कबड्डी स्पर्धेची आठवण म्हणून अशाच पद्धतीनं त्या ठिकाणी मैदान क्रमांक 2 वर नवतरुण कारावी मैदानावर आपलं आम्ही नागेश्वर क्रीडा मंडळाच्या वतीनं आपलं हार्दिक या स्पर्धेच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित अर्थातच ज्यानं खऱ्या अर्थानं सलग 3 वेळा पकडापड दिलखुश आवाज या संघाच्या प्रांगणामध्ये पाहिली. एक आनंदाचं वातावरण. विनंती आमची मान्य करून आला तर आपण येथे श्रम घेऊन
आभार श्री बहु झाले स्वागतम सुस्वागतम. या ठिकाणी यथोच्च सन्मान मान सन्मान या ठिकाणी आम्ही अनेकांना सहकार्याचा हात देणारे आणि साथ देणारे एक व्यक्तिमत्व म्हणजेच आदरणीय प्रसाद गायकवाड, पिंट्या शेठ गायकवाड त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. आलेले आहेत ती याप्रमाणे आहेत. प्रथम क्रमांक 25,000 रुपये कैलासवासी अर्चना प्रभाकर राणे यांच्या स्मरणार्थ विजय म्हात्रे यांच्याकडून रोख रक्कम 25,000 रुपये. पारितोषिक श्री सुरेश रोख पारितोषिक सौ प्रिया प्रमोद भगत उपसभापती अलिबाग तालुका पंचायत समिती यांच्याकडून रोख 15,000 रुपयाचं चतुर्थ क्रमांकाचं बक्षीस आलेलं आहे. आणि चतुर्थ क्रमांकाचं बक्षीस हे कैलासवासी मनोहरविनायक भगत यांच्या स्मरणार्थ ठेवलेला आहे. आणि हा जो चषक आहे चतुर्थ क्रमांकाचा चषक मंगेश भगत आपण या आणि आपलं पारितोषिक घेऊन जायचं आहे. उत्कृष्ट खेळाडूचं ह्या सामनावीराचं जे पारितोषिक आहे ते मंगेश भगत यांना दिलं जातं आहे. मंगेश भगत आपण ग्रामस्थ मंडळ बोरी हा संघ 13 गुणांनी विजयी झाला आणि दिलखुश आवाज हा संघ या स्पर्धेत महेंद्र म्हात्रे या ठिकाणी काम करत आहेत. तर उत्कृष्ट असं पत्रकारितेचं काम करणारे आमचे मित्र या ठिकाणी 1 नंबरची जर्सी परिधान केलेला हा आणि आता मात्र सुंदर केलं. क्या बात आहे. पहिला गोल घेतला आहे त्याचं नाव घ्या. नक्कीच जुने जाणते एक मोठा अनुभव पाठीशी असणारे खेळाडू आहेत. त्यामुळे केव्हा काय घडेल आणि बिघडेल हे मात्र आपल्याला सांगता येत नाही. सर बरोबर संजयजी. गणेश राणे रायगड जिल्ह्याच्या कबड्डी संघाचं प्रतिनिधित्व केलेला हा खेळाडू आहे. त्याच्या पाठीशी भरपूर अनुभव आहे आणि त्या अनुभवाच्या जोरावरती हा सामना खेळला जातोय. राजू शिंदेकर कबड्डीवरती प्रेम करणारे आणि त्यांच्या 1,000 रुपयाचं पारितोषिक हे मात्र गणेशने मिळवलेलं आहे. पाहूया पुन्हा एकदा चढाई घेऊन आलाय तो स्वतः सुंदर असा खेळ करणारा गणेश राणे या स्पर्धेची सर्व सिंहाचा मोलाचा वाटा उचलतोय. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अथक परिश्रम घेतोय आणि वारंवार आपल्या संघासाठी परिश्रम करणारा आणि ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अथक प्रयत्न करणारा. तर अशा प्रकारचा खेळ पाहूया. संजयजी, ज्याची वेळ चांगली त्याचा खेळ चांगला आपण प्रत्येक वेळ म्हणतो आणि मग येणार का, परंतु इथे नाही. गाजवलेले आहेत अनेक वेळा. रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या अजिंक्यपद विजयश्री मात्र कुणाच्या घरात मान घालतोय ते मात्र पाहायचं आहे. सुंदर सामना, सुंदर अतिशय उत्कंठावर्धक असा हा सामना. यजमान संघ जो आहे तो नागेश्वर आवास. या संघामध्ये अनेक श्रीरंग मडवीसारखा खेळाडू असेल, त्यांना अनेक खेळाडू मात्र त्या मैदानावर खेळत असतो. आता मात्र एका चढाईमध्ये 2 गोल मात्र आवाज संघाकडे आले. आपल्या संघाचा मुख्य खेळाडू या ठिकाणी निलेश मात्र रिक्त हस्ते परतोय. पुन्हा एकदा श्रीरंग मडवी यांची अनेक वेळा रायगड जिल्ह्यामध्ये कबड्डी स्पर्धा खेळत असताना पाटलागा खूप महत्वाचा, खूप प्रसिद्ध होता. आणि इथे मात्र श्रीरंग मैदानाच्या आणि क्या बात आहे, 1 गोल मात्र घेतला जातो. संघासाठी काहीतरी करेल संदीप. वा, क्या बात आहे संदीप पाटील. जुना घंटा खेळाडू आहे. मात्र इथे पाहायचं आहे की आपला संघ काहीशा गुणांनी आघाडीवर आहे. मात्र आपला संघ काहीशा गुणांनी आघाडीवर असताना इथे काही गुणांची आवश्यकता आपल्या संघाला आहे का, की प्रतिस्पर्धी संघामध्ये तशाच पद्धतीनं खेळ करून इथे परंतु खेळाडू परततोय. यजमानी संघ आहे. आपल्या मैदानाचा अनुभव मात्र त्या ठिकाणी त्या संघाला मात्र आहे. आता या 2 संघांमध्ये आपण झालेली पाहतोय. या कबड्डीमध्ये झाला पाहिजे, आपल्या संघामध्ये झाला पाहिजे, परंतु नाही. तो नाही का 1 नंबरची रस्सी प्रदान केला निलेश. आपल्या संघावर
याचकडून 500 रुपयांचा करण्यासाठी हे खेळ आवश्यक आहेत. पुन्हा एकदा सचिन मात्र इथे विनोद कासरे मात्र वाढल्या, आवाज मात्र वाढला, पाठिंबा वाढला. इथे पुन्हा एकदा निलेश, जोरदार संघर्ष. क्या बात आहे, याला म्हणतात खेळाडू वृत्ती. एक गुण मात्र गेलाय, परंतु पुन्हा यांचकडून सुद्धा 500 रुपयांचा बक्षीस आहे. एकूण पत्र ठरत आहे. उद्याच्या सोशल मीडियामध्ये आपण असणार की प्रथम क्रमांक असेल, द्वितीय क्रमांक असेल, तृतीय क्रमांक असेल किंवा चतुर्थ खेळला गेला जो बांधण आणि नागेश्वर आवास या 2 संघांमध्ये खेळला. अखेर अर्थात शेवटच्या टप्प्यामध्ये त्या ठिकाणी बांधण हा संघ विजयी झाला. विजय संघाचं अभिनंदन पराभूत संघाने केला. पहा अर्थात आमचे या ठिकाणी विश्वनाथ पाटील सर आपल्यासाठी बक्षिसांची खैरात आहे. गणेश पण द्यायचं आहे. रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनकडून जे पदाधिकारी आले होते त्यामध्ये निरीक्षक म्हणून श्री जना पाटील सर, कैलास पाटील असतील, उमेश पाटील असतील किंवा लीलाधर पाटील असतील, हे चांगले खेळाडू या संघामध्ये आहेत. तर इकडे मात्र कोपर संघामध्ये जे रेंजर सचिन पाटील, सचिन ठाकूर हे सुद्धा चांगल्या प्रकारचे खेळ होते. सर, जिल्हास्तरीय स्पर्धेत फायनल जिंकणार आपण. खरंच जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये उरणचा संघ निश्चित फायनल जिंकेल. जरा टाळ्या वाजून स्वागत करा. म्हणजे फायनलमध्ये आपण या ठिकाणी प्रविष्ट झालात आणि फायनलमध्ये जरी आपण पराभूत झाला असला तरी सुद्धा आपण द्वितीय क्रमांकाचे मानकरी ठरत आहे. आणि तर आजच्या रोख 1000 रुपये. क्या बात आहे, अभिनंदन. खूप सुंदर या ठिकाणी आजच्या